मित्र हो नमस्कार. जय रविदास. समस्त चर्मकार समाजातील बांधवांना, माता भगिनींना, येत्या 30 तारखेला मुंबई येथे मैदान आझाद मैदान ते विधान भवन असा भव्य मोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधात निघत आहे व ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात समस्त चर्मकार समाज, त्याचबरोबर बुद्धिस्ट समाज व इतर काही जाती आहेत, या संपूर्ण जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात एकवटलेल्या आहेत. आणि आपल्याला ही ताकद 30 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानापासून ते विधान भवनापर्यंत दाखवायची आहे. आणि हे जे निगरगट्ट सरकार आहे, हे BJP सरकार, हे BJP सरकारने या भू घातलेल्या उपवर्गीकरण, जातींमध्ये विभाजन करणं, जातींमध्ये अबकडच्या माध्यमातून आरक्षण देणं म्हणजेच काय? महाराष्ट्रात जवळपास 59 जाती आहेत SC प्रवर्गात, आणि ह्या 59 जाती, हे 59 जातींचे तुकडे तुकडे करणं, तुमची आमची जी एकवटलेली ताकद आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो समूह बनवलेला आहे SC कॅटेगरी म्हणून, शेड्यूल कास्ट, हा जो समूह बाबासाहेबांनी बनवलेला आहे, हा एकसंघ असलेला समूह ह्या जातीवादी BJP सरकारला तोडायचा आहे, तुकडे तुकडे करायचे आहेत. म्हणून तुम्ही आम्ही सजग झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे. उपवर्गीकरण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रथमतः तर उपवर्गीकरण हे तुमच्या आमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे. आणि हे भविष्य जर उद्ध्वस्त झालं तर येणारा काळ तुम्हा आम्हाला कदापि माफ करणार नाही. जेव्हा BJP सरकार उपवर्गीकरणात करत होतं, समाजात फूट पाडत होतं, समाजाचे संपूर्ण SC कॅटेगरीचे तुकडे तुकडे करत होते, तेव्हा आपल्याला आपली येणारी पिढी, आपले मुलं, आपले नातवंड आपल्याला विचारतील, तर तुम्ही काय करत होते त्यावेळेस? आपल्याला ते शंड म्हणतील. शंड म्हणजे काय माहिती? छक्का, 6 नंबर. मग तुम्हा आम्हाला हे शंड म्हणून घ्यायचं आहे का? जर घ्यायचं नसेल, आपली येणारी पिढी आपल्याला शंड म्हणून जर ती आपल्याला संबोधित करेल की माझे आजोबा, माझे वडील हे हातात बांगड्या घालून घरात बसलेले होते, मोबाईल चालत होते, TV पाहत होते, सोफ्यावर बसलेले होते, इकडं तिकडं पिक्चर पाहत होते, मित्रांमध्ये जाऊन गप्पा मारत होते व एन्जॉय करत होते, परंतु ही लढाई ते लढत नव्हते. आणि हे जर आपल्याला शंड म्हणून न घ्याय, त्यांनी जर आपल्याला म्हटलं नाही पाहिजे, तर आपण आज जागं झालं पाहिजे. जागं होण्याची वेळ आलेली आहे. हे जे सरकार आहे, हे सरकार निगरगट्ट आहे. आज आपण पाहत आहोत, महागाईचा किती मोठा भडका उडालेला आहे. महागाई किती वाढलेली आहे. जवळपास 40% महागाई वाढलेली आहे. प्रत्येक वस्तू घ्यायला जा, तुम्ही बाजारात कुठलीही वस्तू घ्यायला जा, अगोदर दुकानदार म्हणतो की पूर्वीपेक्षा रेट वाढलेले आहेत. प्रत्येक दुकानदार म्हणतोय. आणि महागाईचा भडका वाढल्या असल्या कारणामुळे येणाऱ्या काळात अजून किती मोठी महागाई होईल. आणि तुमच्या आमच्या मुलांना नोकरी तर सोडा, पण कामधंदेसुद्धा मिळणार नाहीत. कोणाच्या दुकानात देखील कामाला आपल्याला कोणी घेणार नाही. इतकी बिकट परिस्थिती येणाऱ्या काळात होणार आहे. म्हणून हे जर आपल्याला थांबवायचं आहे असेल तर आपण एकवटलं पाहिजे. आपण प्लॅनिंग केल्या पाहिजे. आपल्या मुलांच्या, आपल्या नातवंडांच्या भविष्यासाठी आपण प्लॅनिंग केल्या पाहिजेत. आपण नियोजन करून ठेवलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. उपवर्गीकरण म्हणजे काय की तुमचे आमचे तुकडे तुकडे करणं. आज महाराष्ट्रात बुद्धिस्ट समाज जवळपास 8% आसपास आहे. बुद्धिस्ट समाज ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात लढत आहे. आणि त्याबरोबर चर्मकार समाज देखील तितक्याच ताकदीनिशी मैदानात उतरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या मायभगिनींना, आपल्या बांधवांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, जे इतर कुठल्याही पक्षात काम करत असतील, इतर संघटनेत कुठेही काम करत असतील, काही हरकत नाही, परंतु आज आपल्याला
येणाऱ्या काळात म्हणजे 30 तारखेला आपल्याला एकत्र यायचं आहे आणि ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे. आता उपवर्गीकरण म्हणजे काय? उपवर्गीकरण म्हणजे तुमचे आमचे तुकडे करणं तर हेच आहेत, परंतु आरक्षण संपूर्ण नष्ट करणं, संपवणं हा त्यामागचा हेतू आहे. हा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. जोपर्यंत हा आपण हेतू लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण जागरूक होणार नाही. समजा महाराष्ट्र शासनाने एक 100 जागा काढल्या. 100 जागापैकी आता मला एक सांगा, एस सी कॅटेगरी 13% आहे, 13 जागा एस सी कॅटेगरीला मिळाल्या. एखादी पोलीस भरती आहे समजून घ्या उदाहरण, आणि त्या 13 जागेमध्ये 59 जातींचं विभाजन कसं करणार? प्रथमतः हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. 13 जागांमध्ये 59 जातींना कसं काय न्याय देणार? याचा जर अर्थ असा होतोय मायबाप हो, समाज बांधवांनो, याचा अर्थ असाच होतोय की यांना हे आरक्षण नष्ट करायचं आहे. आपल्या समाजातील जाणकार जे आहेत, हे जाणकार वेळोवेळी आपल्याला सांगत आहेत. हे ज्यांनी या गोष्टींवर अभ्यास केलेला आहे ते वेळोवेळी आपल्याला सांगत आहे की शासनाची नियमावली काय आहे, शासन कशा पद्धतीने. आपला बॅकलॉगच भरला नाही हो, 2,72,000 असाच पडून आहे, तो त्यांनी संपून टाकलेला आहे. म्हणजेच 2,72,000 कुटुंबाचं नुकसान या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, गव्हर्नमेंटने केलेलं आहे, या केंद्रातील सरकारने केलेलं आहे. या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तुमचं आमचं आरक्षण तर संपूर्ण नष्ट होईल. आणि याच्या मागे जर आपला एक समाज एस सी कॅटेगरीतला जर मातंग समाज याला जर वाटत असेल की उपवर्गीकरण व्हावं आणि या सरकारला वाटत असेल की हा समाज मागं राहिलेला आहे, मग मी म्हणतो की जर मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रभरात जर तो 25-30 लाख जर असेल तर मग मला म्हणायचं आहे त्यांच्या एका कुटुंबांना 1-1 कोटी रुपये देऊन टाका. अथवा हा जो 2,72,000 जो बॅकलॉग आमचा शिल्लक आहे, 2,72,000च्या 72,000 हे आमच्या मातंग बांधवांना देऊन टाका. आम्हाला अडचण नाही. तो समाज देखील आमच्याच बरोबरीला आला पाहिजे, प्रवाहात आला पाहिजे. तो देखील दारिद्र्य रेषा खालून, तो देखील दारिद्र्यातून, गरिबीतून तोही मुक्त झाला पाहिजे आणि तोही देखील सशक्त झाला पाहिजे. म्हणून काही मातंग समाजाच्या आमच्या बांधवांच्या आग्रहाखातर जर तुम्ही हा घाट घालत असाल आणि आमचं आरक्षण तुम्ही बंद करत असाल तर येणारा काळ संपूर्ण समाज हा चिडून उठेल आणि तुम्हाला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. बाकी लक्षात घ्यावं या सरकारने. आणि मी समाज बांधवांना सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 30 जून रोजी मुंबईचा आझाद मैदानापासून तर डायरेक्ट आपल्याला विधान भवनापर्यंत हा मोर्चा आपल्याला भव्य दिव्य असा काढायचा आहे. अतिविराट मोर्चा झाला पाहिजे, मोठा मोर्चा झाला पाहिजे. चर्मकार समाजच त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित झाला पाहिजे. त्याचबरोबर नाशिकमधील आपले चर्मकार बांधव, माता भगिनी हे देखील जर येणार असतील आणि यावंच लागेल त्यांना तर आपण त्यांची बसची देखील व्यवस्था करू. इथून आपल्याला 5, 50, 100 बस आपण काढण्याचा प्रयत्न करू. तरच उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण खऱ्या अर्थानं लढत आहोत. आणि आपल्याला येणाऱ्या पिढीची खूप काळजी आहे, कळकळ आहे, हे तिथं सिद्ध होईल. म्हणून प्रत्येक समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, चर्मकार समाज बांधवांपर्यंत, बुद्धिस्टांपर्यंत. आणि त्यांना सांगा जो ह्या गोष्टीची ज्यांना कल्पना नाही आहे, उपवर्गीकरणाची ज्यांना कल्पनाच नाही आहे, उपवर्गीकरण काय आहे, किती घातक आहे, किती नुकसानदायी आहे, आपल्याला येणाऱ्या पिढी आपल्या त्या खड्ड्यात घालणार आहेत, नेस्तनाबूत करून टाकणार आहे. म्हणून हा उपवर्गीकरणाचा जो घाट आहे हा उधळून लावायचा असेल तर आपल्याला आजच तयारी करावं लागेल आणि लढावं लागेल. लढलं आणि लढून यांना हरवावं लागेल तरच उपवर्गीकरण हे थांबेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पिढीचं त्यांच्यासाठी काहीतरी करत आहोत हे सारथी लागेल. तर संपूर्ण चर्मकार समाजातील माझ्या मायभगिनींना, बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी आपण ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 तारखेला एकत्र येऊया, मोठा लढा देऊया. एका ठिकाणी एकमताने, एकजुटीने, एक संघाने आपण ह्या निगरगठ्ठ BJP सरकारच्या विरोधात जन आक्रोश आपण करीत आहोत. या जन आक्रोशासाठी आपण नक्कीच याल ही खात्री आहे. आणि चला मुंबईच्या आझाद मैदानापासून तर विधान भवनापर्यंत. धन्यवाद. जय रविदास.